शुभेच्छा देऊया. शुभारंभीय सुरुवात. दोन्ही संघ नक्कीच चांगला खेळ दाखवतील. कालच्या दिवसातील प्रत्येक संघाचं मी कौतुक करेन. प्रत्येक खेळाडूने जे श्रम घेतले, परिश्रम घेतले आणि यामध्ये बाजी मारून गेला तो अर्थातच VRCC आनंदवाडी. अनबिटेबल, अपराजित हे टायटल कायम ठेवलं. अगदी महाराजा तारकर्ली, त्यानंतरच चव्हाटेश्वर पिरवाडी ब संघाला पराभवाचं पाणी पाजलं. अगदी सुंदर सांघिक खेळ नक्कीच पाहायला मिळाला. यामध्ये नेतृत्वाची कामगिरी अर्थातच निलेश पोसम, त्याच्यासोबत गणेश कुबल यांचं सुंदर मार्गदर्शन. सामन्याला सुरुवात होते. आपण सामन्याकडे जाऊया. प्रथमेश पराडकर, विदर्भ पराडकर या जोडगोळीने जो धुमाकूळ घातला तो नक्कीच अगदी वाख्यांना जोगा होता. कौतुक झालं या खेळाडूंचं आणि सरते शेवटी विजय प्राप्त करून अंतिम फेरीचं तिकीट फाडलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात. 10 संघ, स्पॉट शिल्लक आहे 1 आणि या एका स्पॉटसाठी ही लढत. गावित समाज आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित क्रिकेटचा हा 2 दिवसाचा थरार अगदी उत्सव साजरा होतोय. प्रत्येक गावित समाजातील खेळाडू, प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. झी क्रिक आयोजित ही स्पर्धा लाईव्ह होते. पहिला सामना, शुभारंभीय पहिला चेंडू, लॉकल केलेला चेंडू. हो, देखना फटका. अगदी सुंदर सुरुवात म्हणावी लागेल या अंतिम सामन्याची. अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याची शुभारंभीय सुरुवात. कृपया दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. महेंद्र सर यांच्या बॅट मधून एक देखना फटका. सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. रुपेशच्या बॅट मधून येस, निर्धाव चेंडू. गोलंदाजीचं कौतुक करेन. अर्थातच सुनील गोलंदाजी एंडवरती आपल्याला दिसत आहेत. चौकार खाल्यानंतरचं हे कमबॅक, गरजेचं कमबॅक. नक्कीच मोठा फटका आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू. सुरुवात झाली आहे. शेवट काय होणार तोपर्यंत देखना फटका. पुन्हा एकदा वन बाउंस, सीमा पार चौकार. महेंद्र सर यांच्या बॅट मधून, रुपेश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो एक देखना फटका. धावसंख्या नेऊन ठेवली ती आता मात्र 8 वरती. सुंदर सुरुवात, तालबद्ध, लयबद्ध आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. नजाकत, एक देखणे फटके आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हीच गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही हाणामारी गरजेची आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्टँड अँड डिलिव्हर्ड. येस, पॉवर प्ले षटकाचा अगदी अचूक फायदा उठवला जातोय. टाळ्यांसाठी प्रेरित करणारा, सामन्याचा गिअर बदलणारा आणि नक्कीच डगआउटला चेअर करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या नेऊन ठेवली ती तब्बल 12 वरती. 3 सुंदर चौकार आणि तेही अगदी नयनरम्य देखणे फटके. लॉंग ऑफ रिजन मध्ये उडवलेला हा फटका 30 यार्ड सर्कलच्या थेट डोक्यावरून. आणि हीच गरज आहे, हा खेळ आहे. नेमका खेळ काय करायचा आहे. आलेला हा स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकामधील चौथा चौकार. रुपेश कोयंडे, 5 चेंडू 16 धावा. काय धुवाधार फलंदाजी. आक्रमण चढवलंय. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त करायचा आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू असणार, त्यामधील 1 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. याकडे लक्ष द्या. त्यामुळे नक्कीच सहकार्याची अपेक्षा ही का सूचना दिली जाते तर आजचा हा अंतिम दिवस आहे, त्यामुळे वेळेत सगळं सुरू झालंय. वेळेत आपण ही स्पर्धा संपवणार आहोत. सूर्यदेवाच्या साक्षीने सुरुवात झाली आणि त्याच्याच साक्षीने अंतिम सामनाचा शेवटचा चेंडू मी आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही सूचना असेल, महत्वाची सूचना. तोपर्यंत ओ काय सुंदर फटका, सुंदर देखणी सुरुवात. यापेक्षा सुंदर काय असेल. हिमालय क्रिकेट क्लब आयोजित मोरवे संघाकडून हा थरार, ही स्पर्धा यशस्वी होते. धाव संख्या नेऊन ठेवली ती तब्बल 22 वरती. पहिल्या षटका दरम्यान चेंडूचा धागा खोलाय तो मात्र अर्थातच रुपेश कोंडे सर यांच्या बॅट मधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी, सलामी कशी असावी, नेतृत्व कसं असावं हे नक्कीच आपल्या बॅट मधून दाखवतायत. एक चेंडू फक्त निर्धाव गेलाय.
बाकी सर्व आपण प्रत्येकाने पाहिलंय. नक्कीच रुपेश कोंडे सर 4 चौकार, एक मेगा हिट, लॉंग लॉंग ऑन रिझन मध्ये हा देखना फटका. आणि सर्व फटके जर पाहिला तर अगदी फुल पॅरल आहेत. म्हणजे अचूक चेंडू बॅट वरती येतोय, फुल टायमिंग, परफेक्ट टायमिंग आणि अचूक चेंडू उचलण्याचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये ही फलंदाजी, अपेक्षित फलंदाजी, हा खेळ आहे की चेंडूला बरोबर 30 सर्कलच्या डोक्यावरून उचलून मारायचा आहे आणि ते अगदी यशस्वी करून दाखवलंय. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच 22 अशी धावसंख्या, मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. गोलंदाजी एंडवरती बदल होतोय. बॉलरचं नाव काय? गोलंदाज शुभम कोंडे. दुसरं षटक आपल्याला दिसतोय. शुभम स्ट्राईकला महेंद्र भाबल सर आपल्याला दिसत आहेत. यानंतर MCC मोंड आणि जय बजरंग बळी आपली प्लेइंग 11 ची कार्ड घेऊन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग असेल कारण वेळ नको आपल्याला. आपण या वेळेत कार्ड घेऊन यायची आहे. तोपर्यंत सुंदर पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षण होत आहे. धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 23 अशी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. शुभम नक्कीच सरांची अपडेट्स येते की वडा टुर्नामेंट ची होती गावात टुर्नामेंट SMG हायस्कूल वरती. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी याच फलंदाजाकडून आपण पाहिली आणि तोच दर्जेदार खेळ अजूनही दाखवले जाते. आणि खरोखरच महेंद्र भाबल नक्कीच आपल्याला कौतुक केलं जात आहे सरांचं. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती मात्र 23 अशी. गोलंदाजी एंडवरती शुभम कोंडे आपल्याला दिसतोय. आता मात्र उडवण्याचा प्रयत्न, पंचांगडे अपील होत आहे. अगदी सफल होऊन उडवण्याचा प्रयत्न. चेंडू थेट शरीरावरती आदळला आणि शुभम नक्कीच कौतुक करेन शुभमचं. कारण पहिल्या षटकादरम्यान 22 धावांची लयलूट झाल्यानंतर या गोलंदाजीची गरज होती, गरज मिळाली, घेतली, जबाबदारी घेतली आणि नक्कीच आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती काम केले जाते ते मात्र शुभम कडून. स्लोअर मध्ये चेंडू, अचूक टायमिंग झालंय. वन बाउंस, सीमा पार, चौकार. रुपेश कोंडे यांच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार फटका. नक्कीच आनंद, समाधान. नक्कीच या दिवसाची, अंतिम दिवसाची ही सुरुवात नक्कीच कौतुकाला, टाळ्यांना प्रेरणा देणारी. सुंदर खेळ, तरुणाईलाही लाजवेल अशी फलंदाजी, परफेक्ट टायमिंग खासियत आहे या फलंदाजाकडून. रुपेश कोंडे सर नक्कीच घणाघाती फलंदाजी, एक वैविध्यपूर्ण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक देखना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये वर्चस्व ठेवलंय. चेंडूवरती धावून काढलेली एक धाव. धावसंख्या झाली ती मात्र 28 अशी. सुंदर धावांचा वेग वाढवला जातो. आता मात्र पुन्हा एकदा महेंद्र भाबल सर आपल्याला दिसतील. गोलंदाजी एंडवरती शुभम कोंडे. आतापर्यंत वर्चस्व ठेवले या गोलंदाजाने. एक फटका मोठा आलाय पण सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय शुभम कडून. फुल टॉस, फुल लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न. धावून काढलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा यशस्वी कॉल म्हणावा लागेल. थोडासा का होईना क्षेत्ररक्षक फंबल झाला, लक्ष ठेवलं होतं. पहिली धाव, वेगवान धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि अर्थातच या षटकाची समाप्ती आलेल्या 2 धावाने धावसंख्या नेऊन ठेवली आहे ते तब्बल 30 वरती. 2 षटकांचा गेम समाप्त. धावसंख्या पाहिली तर आपण 30 पाहतोय. पहिल्या षटकादरम्यान 22 धावांची लयलूट, त्यानंतर 8 धावा. म्हणजे कौतुक करावं लागेल शुभमचं. कारण छोट्या छोट्या षटकांचा हा खेळ नक्कीच नेहमी अगदी विस्फोटक होतो आणि विस्फोटक खेळीची ही सुरुवात झाली होती आणि त्यामध्ये शुभम कोंडे आला आणि थोडासा का होईना फलंदाजाला रोखलंय. नवीन गोलंदाजी एंडवरती प्रणव सागवेकर दाखल झालाय. तिसरं षटक. तोपर्यंत नक्कीच महेंद्र भाबल, माफ करा, रुपेश कोंडे
हो हो हो, देखना फटका शपलून उडवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. निर्णय येईल आउट ऑफ द पार्क. मेगा हिट म्हणावे लागेल. या फलंदाजाला रोखणार कोण, या सलामीला भेटणार कोण, या जमलेला जोडीला थांबवणार कोण, हे शिवधनुष्य उचलणार कोण. गोलंदाज आलाय प्रणव सागवेकर. पहिल्या चेंडूवरती सीमा पार षटकार. धाव संख्या निवडवली ती तब्बल 36 वरती. काय सलामी पाहतोय, काय सामना. एवढ्या सुंदर दिवसाची सुरुवात या सुंदर फलंदाजीने जोडलेल्या प्रेक्षक वर्गांना अगदी सकाळच्या सत्रामध्ये खुश करणारा. आता मात्र गोलंदाज चूक करतोय. नो प्लस एसटी मागे चूक, 30 सरणार आउटफील्ड आणि चेंडू फरार. अर्थातच सीमा पार. या 5 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या निवडवली ती तब्बल 41 वरती. चालू असलेला सामना अर्थातच चव्हाटेश्वर पिरवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण. या निर्णयाला आतापर्यंत तरी सपशेल पूर्णपणे चुकीचं ठरवलंय ते मात्र भावकादेवी आंबेरी संघाने. सुंदर फलंदाजी, देखणी फलंदाजी, नजर ना लागो या फलंदाजीच्या जोडीला आणि या खेळाला. फ्री हिट आहे, आक्रमण होणार. सुंदर बॅकफुट पंच दिलाय. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा नक्कीच विचारही नसेल, कारण सगळं काही सुरळीत चालू आहे. त्यामुळे आता इकडे घाई गडबड करायची गरज नसेल. समन्वय, खूप सुंदर समन्वय या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा महेंद्र बाबल सर दिसतील. कौतुक केलं जाईल प्रणव सागवेकर. काम करावं लागेल मित्रा. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण ठेवावं लागेल. स्वैर गोलंदाजी. पंचाच्या भूमिकेत नक्कीच सतीश मंचिकर सर आपल्याला दिसत आहेत. तसेच संदीप दुरस्तरही दिसत आहेत आपल्याला. हे मोठी सहकार्य, आपलं सेवा नक्कीच कायम आम्ही हृदयात ठेवू. आता मात्र वेगावरती अचूक टप्प्यावरती काम केलं गेले. धावून काढलेली एक धाव. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण होतंय, त्यावरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती मात्र 44. डबल चौका. अर्थातच धागा खोल दियाय इस दो फलंदाज ने. सुंदर 13 चेंडू 38 धावा. रुपेश खोंडे ब्लॉक केलेला चेंडू. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल येईल का. क्षेत्ररक्षण होत आहे, पण अचूक वेगवान धावगती पाहायला मिळते. थेट यष्ट्यांवरती डायरेक्ट हिट केली गेली आहे. नक्कीच खेळाडूचं कौतुक करा, टाळ्या वाजवा, कारण हे क्रिकेटमध्ये कमी दिसणारं चिन्ह आहे किंवा हे क्षण आहे. थेट सीमारेषा नजीक वरून यष्ट्यांना उद्ध्वस्त करणारी ही फेकी. नक्कीच मोहम्मद कैफ, त्याच्यानंतर रवींद्र जडेजा, सुरेश रैना हे आपले भारतीय खेळाडू ज्यांनी क्षेत्ररक्षणावरती आपली जागा मजबूत केली होती. आणि तोच दिखावा, तोच देखना क्षण आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत पुन्हा एकदा रुपेश खोंडे सर. उडवलाय चेंडू आर्या पार, सीमा पार चेंडू. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक देखना फटका. धाव संख्येने उठवली ती तब्बल 52 वरती. सांघिक अर्धशतकीय खेळी. पहिला सामना, पहिली इनिंग आणि काय सुरुवात. सलामीची जोडी अजूनही मैदानात वावर टू पॉवर दाखवताना. वैयक्तिक 42 धावा आणि ही काढलेली एक 43 धावांवरती हा धुरंधर खेळतोय. आज मात्र बॉक्स ऑफिस वरती हा धुरंधर अर्थातच भावकादेवी आंबेरी संघाचे 2 धुरंधर धुमाकूळ घालताना. जो पराक्रम काल VRCC आनंदवाडी संघाकडून प्रथमेश आणि विदर्भ या जोडीने केला, त्यानंतर चव्हाटेश्वर पिरवाडी बस संघाकडून अर्थातच योगेश आणि अजितने जो पराक्रम केला तोच कित्ता गिरवला जातोय रुपेश आणि महेंद्र या जोडीकडून. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली ती मात्र 53 अशी. अप्रतिम सुरुवात, एक देखणी सुरुवात. ही स्पर्धा नक्कीच मी म्हणेन की आज आपली स्पर्धा सक्सेसफुल झाली आहे, कारण एवढा सुंदर खेळ आपले समाजातील हे गुणी खेळाडू आपला खेळ उंचावताना दिसत आहेत. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू. गोलंदाजी एंडवरती. मंदार हरम गोलंदाजी एंडवरती.
आता मात्र ह्या दोन फलंदाजांना रोखणार कोण, कारण डीप फलंदाजी नक्कीच आहे. त्यामुळे आता मात्र डू ऑर डाय शर्तीचे प्रयत्न. या 6 चेंडूंवरती जेवढ्या धावा जमवल्या जातील त्या इकडनं नक्कीच बोनस ठरतील, कारण आतापर्यंत धावसंख्या 53 आहे. नक्कीच 20-25 टार्गेट असेल. सुंदर सुंदर वेगवान चेंडू म्हणावा लागेल. पंचांकडे अपील होत आहे. चेंडू येतोय निर्धाव आणि गरजेचा डेथ ओव्हर मध्ये. नक्कीच एक अभिमानाची गोष्ट. गाबी समाज प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांच्या चर्चेतला लाडका गुणी युट्यूबर अर्थातच मच्छीमारांची व्यथा मांडणारा मोहित गिरफसर यांचं आगमन होत आहे. स्वागत केले जाईल मोहित दादा. एक आगळी वेगळी शैली टॅटराउंड फरफरावून सांगणारा नो चेंडू येतोय. बघूया पंच निर्णय देतील. हॅलो 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 पंच निर्णय देतील तोपर्यंत मोहित सर आपलं नक्कीच मनापासून स्वागत केलं जाईल. आमच्या मान्यवर कक्षामध्ये व्हायचं आहे. आताच्या चेंडूवरच्या अपडेट्स आपल्याकडे येतील तोपर्यंत रंगत गंमत जम्मत आपल्याला स्पर्धेदरम्यान नक्कीच पाहायला मिळते. एक सुंदर सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण आणि हा निर्णय आतापर्यंत चुकीचा ठरवलाय. गोलंदाजी एंड वरती मंदार हरम. बॅट्समन कॅन नॉट बी आउट हिट विकेट ऑफ नो बॉल. तुम्ही बोलू शकता अंपायरला. नक्कीच इकडे अपडेट दिली जाईल. बॅट्समन कॅनॉट बी आउट हिट विकेट ऑफ द नो बॉल. या अपडेट्स आहेत. त्यामुळे नो चेंडू फ्री हिट असेल आणि 1 धाव. ओके सर. अपडेट्स दिल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 55 अशी धावसंख्या. डबल पंजा. पण तोपर्यंत मी म्हणेन या दोन धुरंधरांनी चेंडूचा धागा खोल दिला आहे. आता मात्र नंग्या तलवारी मैदानावरती रक्तपात सुरुवात होईल का. नो चेंडू फ्री हिट. ओ सुरुवात. आक्रमण उडवलाय चेंडू. सीमा पार. सक्सेसफुल हिट म्हणावी लागेल. धावसंख्या निवडवली ती तब्बल 61 वरती. यानंतर होणारा सामना अर्थातच MCC मोंड वर्सेस जय बजरंग मळई. दोन्ही संघाचे प्लेइंग 11 कार्ड घेऊन यायचं आहे. कर्णधारांना विनंती असेल सहकार्य करा या मधल्या वेळात. या गोष्टी आपण सगळ्या उरकून घेऊ जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाही. MCC मोंड आपल्याला विनंती आहे. समोरील संघाचा कर्णधार कार्ड्स घेऊन आलाय त्यामुळे आपल्याकडून नक्कीच वेळेत येण्याची अपेक्षा आहे. सुंदर काटपेट फटका. क्षेत्ररक्षक पहा. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्याच गोलंदाजीवरती मंदार हरम कॉट अँड बोल्टचा गडी बाद करतोय. कालही हा पराक्रम नक्कीच गणेश कुबलने केला होता. एक फ्लाइंग फटका. कुणाल केळुसकरच्या बॅट मधून निघालेला फटका अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत गणेश कुबल या चेंडूवरती पूर्णपणे ताबा मिळून एक आगळं वेगळं सेलिब्रेशन गणेश कडून आपल्याला पाहायला मिळालं. तेच काम आता मात्र मंदार हरम करताना दिसतोय. धावसंख्या झाली ती मात्र 61 वरती स्थिर झालेली आणि अर्थातच बऱ्याच वेळानंतर सुंदर हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 हे भावा साऊंड. हॅलो हॅलो हॅलो. सुंदर देखना फटका. हाई हिट केला गेलाय चेंडू. लॉग ऑफ रिझन मध्ये आल्या आल्या समाचार घेतला आणि डगआउट मधून सांगितलं पाठवलेलं होतं जे होईल ते तुला करायचंय. करणार ते तू करणार आणि ते काम अगदी यशस्वी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाज अजित जुवाटकरच्या बॅट मधून रुपेश कोइंडे सर नक्कीच 44 या धावसंख्येवरती वैयक्तिक 44 धावसंख्येवरती खेळताना दिसत आहेत. तोपर्यंत MCC मोंड असंघ. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो चेक हॅलो तोपर्यंत हॅलो शी हॅलो 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 गडी बाद होत आहेत तोपर्यंत नक्कीच मी सगळ्या क्रीडा रसिकांना सांगेन रुपेश कोंडे सरांच्या अगदी फलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अगदी वन साइडेड सलामी कशी असावी तरुणाईला लाजवेल अशी फलंदाजी आपण अगदी नेत्रदीपक फटके सीमा रेषा नजीक चौफेर फलंदाजी हे कौशल्य. हॅलो 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 किती आले धावसंख्या झाली ती 71 आणि अर्थातच विजयासाठी 72 धावांची गरज. 24 चेंडू आणि 72 धावा. हॅलो 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 72 धावांची गरज. 24 चेंडू आणि 72 धावा. दर्जेदार खेळ. रुपेश कोंडे सर यांच्या बॅट मधून जी तुफानी फलंदाजी आपण पाहिली. षटकार चौकारांची बरसात. चौफेर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र लक्ष ठेवलंय 24 चेंडू आणि बहारदार 72 धावा. संकल्पित पहिला विजय. स्वप्नवत प्रवासाला सुरुवात तर झाली आहे. चेंडू द्यायचा आहे आणि हा प्रवास कोणता संघ कंटिन्यू ठेवणार आणि कोणत्या संघाचा प्रवास या सामन्यादरम्यान संपुष्टात येईल हे येणारा खेळ येणारे 24 चेंडू सांगिततील. चव्हाट शिपरेवाडी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण हा निर्णय बघूया आतापर्यंत कितपत योग्य ठरलाय का. कारण येणारी फलंदाजी ही नक्कीच चव्हाट पिरवाडी संघाकडून मजबूत असणार यात काही शंका नाही. यानंतर होणारा सामना अर्थातच MCC मोंड अ वर्सेस जय बजरंग मळी या दोन संघादरम्यान. तोपर्यंत नक्कीच पुन्हा एकदा मी अपडेट करेन. गावी समाज प्रीमियर लीग मध्ये गाप्ताचो झील अर्थातच मोहित गिरपसर यांचं आगमन होत आहे. गावी समाजाचं हॅलो 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 जर विनंती असेल साऊंड सर्व्हिस ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजनाखाली आहे त्यांनी जरा सहकार्य करा. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. साऊंड सर्व्हिस वाले दादा प्लीज या. सलामीची जोडी अक्षय बांदकर आणि शुभम कोयंडे. चला विनंती असेल MCC मोड अ वर्सेस जय बजरंग मळी नाणेफेक आपण टॉस का बॉस मध्ये सामन्याची नाणेफेक MCC मोड अ वर्सेस जय बजरंग मळी या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार मयूर मयूर तुमच्या मंडळात चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये या. MCC मोंड वर्सेस जय बजरंग मळी. तोपर्यंत सामन्याकडे जाऊया. सलामीची जोडी अर्थातच अक्षय बांदकर आणि शुभम कोंडे या एक देखणी फलंदाजी आणि यामध्ये वर्चस्व ठेवलं ते मात्र रुपेश कोंडे सर यांनी.
सुंदर फलंदाजीचा नजारा आपण पाहिला, कौतुक झालं. बघा भावकादेवी क्रिकेट क्लब मध्ये एक छोटा खेळाडू आपल्याला दिसतोय. कॅमेरामॅनला विनंती करेन या खेळाडूकडे शौर्य भाबल, कौतुक. 8 वय वर्ष 8, कौतुक असेल मित्रा. हे धाडस, ही प्रेरणा, ही संधी असते आणि हा प्लॅटफॉर्म उभा केलाय अशाच काही नवीन नवीन खेळाडूंसाठी. एमसीसी मोंड आणि जय बजरंग टॉस होतोय. मान्यवर आमचे वाट पाहत आहेत. दोन्ही संघांना फुत्तर धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा एक यशस्वी पाठलाग म्हणावा लागेल तो अर्थातच अक्षय बांदकरच्या बॅट मधून. लेफ्ट हँड फलंदाज, चेंडू उडवलाय, अर्थातच सीमा पार चौकार. लाईनमॅनना विनंती असेल, खेळाडू चेंडू आणतायत त्यामुळे लक्ष ठेवा. सहकार्याची अपेक्षा. प्रत्येक लाईनमॅनने आपली जागा घ्या. लाईनमॅनलाही बक्षीस आहे. लाईनच्या बाहेर, षटकाराच्या बाहेर जो लाईनमॅन आपल्या मंडळाचा कार्यकर्ता झेल घेणार त्यासाठी रोख रुपये 100 रुपये ही खास कौतुक आहे. उडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न त्याच दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 5. अशी वेगवान सुरुवात करावी लागेल कारण 24 चेंडूंचा हा छोट्या छोट्या षटकांचा खेळ आपण पाहतोय. एमसीसी मोंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर मळई संघ फलंदाजीसाठी तयार राहायचंय. तोपर्यंत आता मात्र बऱ्याच वेळानंतर आपण फलंदाजीसाठी पाहतोय शुभम कोइंडे या फलंदाजाला. गोलंदाजी एंडवरती प्रकाश बाबल. अगदी अनुभव कामाला लावला जातोय आणि गरज आहे पहिला विजय म्हटल्यानंतर. तोपर्यंत स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू पंचांच्या डोक्यावरून या इनिंग मधील पहिला षटकार अर्थातच शुभम कोइंडेच्या बॅट मधून एक धमाकेदार फटका. धावसंख्या नेऊ ठेवली ती मात्र 11 अक्षयच्या बॅट मधून. सुंदर वेगवान सलामी, जो कित्ता अर्थातच रुपेश कोंडे सर आणि महेंद्र बाबल सर यांच्या बॅट मधून जी सुरुवात आपण पाहिली त्याच सुरुवातीला अगदी लढत भिडत दिली जाते. चेंडू उडवलाय तो अक्षयच्या बॅट मधून. अर्थातच सीमापार धावसंख्या झाली ती 11 अशी. विजयी 72 धावांचं लक्ष आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र अनुभव कामाला लावला जातोय. वेगावरती सुंदर नियंत्रण, अचूक टप्प्यावरती काम केलं जात आहे आणि याचं श्रेय म्हणून चेंडू येतोय निर्धाव. प्रकाश बाबल सर नक्कीच अनुभवी खेळाडू आहे, आदराने नाव घेतलं जातंय. तोपर्यंत पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय चेंडू, ट्रॅव्हल होतोय आणि अर्थातच लाईनमॅनने निर्णय द्यायचा आहे. चौकार येतोय. लाईनमॅन काय आहे? चौकार नाही आहे ना? ओके, 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती 13. अचूक निर्णय येणार यात काही शंका नाही. एक मोठा फटका, त्यानंतर चौकार, षटकार आणि यामध्ये 13 धावा. प्रकाश बाबल सर यांची षटकाची समाप्ती. पॉवर प्लेचे षटक समाप्त होते. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. मर्यादा थोड्याशात आणल्या जातील. यानंतर होणारा सामना एमसीसी मोंड आणि जय बजरंग मळे यांना आपली प्लेइंग 11 अपडेट करा. आपण पूर्ण स्क्वॉड दिला त्यामधील प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे अपडेट करा. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार याकडे कटाक्षाने नजर द्या. तोपर्यंत गोलंदाजी एंडवरती आपल्याला दिसतील महेंद्र बाबल सर, ज्यांनी खरोखरच अगदी रुपेश कोंडे सरांना जी मोलाची साथ दिली, सोबत दिली, कठीण काळातून आपल्या संघाला जो मार्गक्रमण दिलं तेच गोलंदाजी एंडवरती आपल्याला दिसत आहेत महेंद्र सर. तोपर्यंत लेफ्ट हँड फलंदाज शुभम कोइंडे. धावसंख्या झाली आहे 13. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवायची आहे. तोपर्यंत ब्लॉक केलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी, वेगवान धावून काढलेली 1 धाव. एक सुंदर पद्धत आपल्याला पाहायला मिळालं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि हा ताळमेळ, समन्वय हवाय कारण क्रिकेटमधील आत्महत्या अर्थातच
धावचित रनआउट गडी बाद होण्यापेक्षा समन्वय महत्वाचा. तोपर्यंत कर्णधार दोन्ही संघाचे मी विनंती करतोय प्लेइंग 11 आपली अपडेट करा. यानंतर महत्वपूर्ण सामना MCC मोंड वर्सेस जय बजरंग मळी. नाणेफेकीचा टॉसचा कौल गेलाय तो MCC मोंड संघ जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती फुल टॉस चेंडूला उडवलाय. अर्थातच मेगा हिट सीमा पार सक्सेसफुल फटका उडवलाय चेंडू. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 20 वरती. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती अक्षय आणि शुभमच्या बॅट मधून. ज्या खेळीची अपेक्षित विजय हवा असेल तर एक यशस्वी 72 धावांचा पाठलाग आणि त्या दिशेने टाकलेली यशस्वी पावलं म्हणावे लागतील. थोडंसं क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. शौर्य बघा छोटा खेळाडू आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडूला नक्कीच अचूक टप्प्यावरती काम केले जाते. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे ती 20. विजयी 72 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. फटका फसलाय झेल खाली. क्षेत्ररक्षक आणि पहिला गडी बाद. प्रकाश बावल यांच्या सेफ हँड मध्ये विजयाच्या दिशेने टाकलेले हे पहिलं यशस्वी पाऊल असेल का? हे सेलिब्रेशन होत आहे. चव्हाटेश्वर पिरवाडी संघाला बसलेला हा पहिला हादरा. अर्थातच मागे येतोय अक्षय बांदकर. न्यू बॅटर नवीन फलंदाज विठ्ठल पोसम दाखल झालेत. अक्षय बांदकर माघारी पडल्यानंतर आता मात्र विठ्ठल पोसम पंढरीचा विठुराया बनावं लागेल मित्रा. चव्हाटेश्वर पिरवाडी संघाला या पडझडीमधून सावरावं लागेल. आपला संघ नक्कीच अडचणीत सापडलाय खिंडीमध्ये सापडलाय. आता मात्र बाजीप्रभू बनून आपल्या संघाला योग्य त्या गडावर अचूक टाइम मध्ये वेळेत अगदी 72 धावांचं लक्ष्य आहे त्या दिशेने योग्य पावले टाकत ही भागीदारी हा समन्वय साधावा लागेल. न्यू बॅटर अर्थातच विठ्ठल पोसम दाखल झालाय. तोपर्यंत कौतुक करेन महेंद्र बाबल सर. चौफेर अस्तबैलू कामगिरी. फुल टॉस चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण आणि नक्कीच मी कौतुक करेन की भावकादेवी आंबेरी संघामध्ये जे खेळाडू आहेत ते नक्कीच अगदी तरुणालाही लाजवेल असं खेळ दाखवत आहेत. प्रेरणा दिली जाते. नो चेंडू आणि धावून काढलेली एक. अशा 2 धावा टोटल ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पण नक्कीच मी पुन्हा एकदा नोंद सांगतोय की भावकादेवी आंबेरी संघामध्ये जे खेळाडू दिसतात अगदी नवीन खेळाडू अनुभवी खेळाडू नक्कीच बघा. रमाकांत भाबल यांचे नातू शौर्य म्हणजे बघा तिसरी पिढी मैदानात एकाच वेळी वन टाइम दिसते. हे कौशल्य दाखवलं जाते. हा क्रिकेटचा खेळ आहे. छोट्या बालकरांना कलाकारांनाही वेळ लावणारा खेळ, तरुणालाही लाजवेल असा खेळ आणि नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. फुल लेन डिलिव्हरी. स्लोअर मध्ये चेंडू. चेंडूला हवा दिली. क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि अर्थातच कर्लग रिजन मध्ये आपल्याला एक चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावा मित्रा नक्कीच वाचवायच्या होत्या. धावसंख्या झाली ती मात्र 26 अशी. धावसंख्या झाली ती 26. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त पडला. मी बोलत होतो की तिसरी पिढी एकाच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आजोबा नातू आपण एकमेकांना गोष्टी सांगताना गोष्टी ऐकताना बघितल्या, पण एकत्र खेळताना हा वेगळा अनुभव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. वडील आपल्या मुलाला कसा खेळ करायचा सांगतात, पण इकडे आजोबाच सांगतात नातवा असं खेळायचंय आपल्याला, हे मैदान आहे, हा अनुभव आहे, ही प्रेरणा आहे. गोलंदाजी एंड वरती बदल होतो. राजेश सारंग दाखल झालाय. महत्वपूर्ण तिसरं षटक भावकादेवी आंबेरी संघाकडून. एक अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष याही खेळाडूने वर्चस्व ठेवले, अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती. तोच राजेश आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तोपर्यंत विठ्ठल पोसम मित्र काम करावं लागेल. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज, म्हणजे अर्थातच हाणामारी करावी लागेल. मी वारंवार नेहमी म्हणतो पंढरीचा पांडुरंग, आता मात्र बनणार कोण, बनावं लागेल. विटेवरचे हात सोडावे लागतील आणि कुठेतरी आपल्या संघाला एक समयोचित, एक संकल्पित विजय, जो स्वप्न प्रवास आहे त्याला सत्यात उतरावं लागेल. सुंदर चेंडू राजेश, सुंदर सुंदर वेगवान, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पंचांकडे अपील, पण पंच नावाजलेले नक्कीच सतीश मंचेकर सर आपल्याला दिसत आहेत. धावून काढलेले या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 28 अशी. वेगवान खेळ. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण धावगती वाढत चालली आहे. षटकार चौकार मारावे लागतील. पहिला विजय येताना नक्कीच आनंद, प्रेरणा, समाधान सर्व काही घेऊन येतो. त्यामुळे हे समाधान, हा आनंद कोणाला देणार, तोपर्यंत नक्कीच प्रयत्न झाले आहेत. थेट सीमारेषा नजीक सुंदर झेल झाला असता नक्कीच कौतुक होतंय. प्रकाश भाबल बघा, अगदी थेट सीमारेषा नजीक हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच सर निराश होऊ नका, ही काल ही वेळ खराब होती, पण आपलं क्षेत्ररक्षण दर्जेदार होतं. चेंडू अतिरिक्त धावेमध्ये बदलेल का? वाईड चेंडू, 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती मात्र 30 अशी. पुन्हा एकदा राजेश स्लोअर मध्ये चेंडू, फुल अँड डिलिव्हरी, ब्लॉक करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि धावून काढलेली ही एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. सर बाईज आहे की बॅटकट आहे? 22 स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 31 अशी. 9 चेंडू, 41 धावांची गरज. ओ प्रयत्न बघा, प्रयत्न करणं गरजेचं आहे. धावून काढलेल्या या पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 33, डबल 13. सुंदर गोलंदाजी, पूर्ण सामन्यावरती मात्र वर्चस्व ठेवलंय ते अर्थातच भावकादेवी संघाने. सुंदर खेळ, अगदी तरुण आणि अनुभव याचा सुंदर समन्वय आपल्याला पाहायला मिळतो आहे. उडवण्याचा प्रयत्न सफल होऊन पंचांकडे दाद मागितली जाते. येस, वाईड चेंडू ऍड केला जाईल. धावसंख्या झाली ती 34. विजयी 72 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 38 धावांचा लक्ष. तोपर्यंत चेंडू आलाय, मोठा फटका. मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स, मा पार चौकार. थोड्या का होईना अशा पल्लवित केल्या गेल्यात. 7 चेंडू आणि 34 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे ती 38. 7 चेंडू 34 धावा, हा पराक्रम करावा लागेल आपल्या संघाला. एक फिनिक्स विजय द्यावा लागेल आणि त्या दिशेने स्टेप आउट होऊन उडवलेला मिड विकेट रिजन मध्ये सुंदर झेल. चला, आमच्या लाईनमॅनचं नक्कीच कौतुक होईल. आजच्या दिवसातील पहिला झेल येतोय आणि रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक मिळवलं जाईल. अक्षय धुरत चला लिस्ट मध्ये ऍड करून घ्या, कारण हा पराक्रम होत राहणार. आजची स्पर्धा नक्कीच मोठी आहे. पूर्ण दिवसामध्ये नक्कीच 2 ते 3 हजार रुपयाचं बक्षीस मिळवा, एवढंच मी सांगेन. लाईनमॅनला ही संधी आहे. आजचा आपला खर्च सुटेल यामधून. सुंदर देखना फटका. धाव संख्या नेऊन ठेवली ती डबल चौका 44 वरती. आता मात्र 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाजी एंड वरती. सन्माननीय रमाकांत बाबल सर, एकदा टाळ्या वाजवा या सरांसाठी. बघा, तरुण ही अगदी दमछाक होईल, पण अजूनही सांगतायत सर की मी अजून मैदानात खेळ दाखवतोय, माझा फिटनेस दाखवतोय. नक्की शौर्य, तुझे आजोबा तुझ्या नावाप्रमाणे शौर्य
दाखवत आहेत. पहिल्या चेंडूवरती नो मॅन्स लँड रिजन मध्ये एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 45. रमाकांत भाबलसर, खरोखरच या वयात तुम्ही मैदानात उतरताय हाच मोठा एक पराक्रम आहे. यामध्ये क्षेत्ररक्षण, गोलंदाजी अजूनही तोच. म्हणजे तुम्ही तरुण वयात काय केलं असेल याचा विचारही आम्ही करू शकत नाहीये की या वयात आता तुम्ही हा कित्ता, हा पराक्रम करताय. धावून काढलेल्या या 2 धावा. धावसंख्या झाली ती 47. आता मात्र थोडासा विजय लांब झालाय, तो अर्थातच चव्हाटेश्वर पिरवाडी संघाच्या. 4 चेंडू 25 धावा. सुंदर रमाकांत बाबलसर, खरोखरच अगदी वर्णनीय, सुंदर, नयनरम्य. बघा आजोबांनी चेंडू टाकलाय आणि नातवाने चेंडू अडवलाय. कौतुकाची थाप, टाळ्या, शौर्य पहा. हिमतीला नक्कीच मी वारंवार सांगित दाद दिली जाईल. हा अनुभव घेऊनच शौर्य नक्कीच मोठा होणार. आपल्या गावी समाजातील अशाच खेळाडूंना प्रेरणा, संधी मिळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इकडे एकमेकांना सांगितले आहे बघ शौर्य खेळतो आणि तुला लाज वाटायला पाहिजे, असे काही आपल्याकडे आहेत. पण शौर्य त्यांना सांगतोय की या वयात मी अशा स्पर्धात्मक खेळामध्ये मी मैदानामध्ये दाखल होतो. तोपर्यंत सन्माननीय पराडकर सर यांचंही आगमन होत आहे. स्वागत असेल तोपर्यंत धावून काढलेली एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 49. पुन्हा एकदा रमाकांत भाबलसर, खोलवर बदला चेंडू, मोठा फटका, शेवटगाव होईना गोड करण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. धावसंख्या नेऊ ठेवली ती 55 वरती. विजयी 72 धावांचं लक्ष आणि सरते शेवटी अगदी शेवटपर्यंत हे लक्ष कठीणच होत गेलं. आपल्याला पाहायला मिळतंय शेवटचा चेंडू, इनिंगला ब्रेक देणारा, सामना संपवणारा, कोण विजयी झाला हे सांगणार आहे. आणि अर्थातच पहिला विजय, आनंद, समाधान, प्रेरणा, अर्थातच भावका देवी गडी बाद होतोय. भावका देवी आंबेरी संघ आजच्या दिवसाची एक सुंदर सुरुवात करताना आपल्याला दिसत आहेत. अभिनंदन सर, नक्कीच या संघाचं मी कौतुक करेन, कारण जी संघबांधणी आहे ती अगदी थक्क करणारी, तरुणाला लाजवेल असा खेळ